मॅच आम्ही तुमच्या समोर सुपर 6 ची दुसरी मॅच. पहिला चेंडू पॉइंट रिजन मध्ये कॅच फर्स्ट सेकंड थर्ड सारे गम पकडली जातीये. विकेटचं पतन. अप्रतिम कॅच पकडली आहे. व्हॉट ए कॅच. या स्पर्धेतील सर्वात देखणी अप्रतिम कॅच पकडली जातीये. प्रत्येक खेळाडू एकत्र आला आणि तदनंतर ठोको डीजे. वाह अप्रतिम संगीत. कारण की ज्या पद्धतीने शरदनं पहिला चेंडू हाताळल्यानंतर थोडासा बाहेर ठेवला. बॅटिंग करत असताना फलंदाजाला थोडासा आपण पाहिलं तर बाहेर ठेवला. बाहेरचा चेंडू होता. छेडछाडी केली. मात्र ज्या पद्धतीने पॉइंटला कॅच पकडली गेली आर्यनच्या माध्यमातून फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ जणू आपण पाहिलं तर एखादा मेळा लागला. त्या मेळामध्ये ज्या पद्धतीने सर्कतमध्ये चेंडू हातावरती खेळवले जातात त्या पद्धतीने चेंडू खेळवला गेला. कॅच पकडली. स्विचिटचा प्रयत्न आल्या पहिला चेंडू स्विचिट की धाडस करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण की ऑलरेडी टीम आपण पाहिलं तर पहिली विकेट गमावले. सध्या आपण पाहिलं तर संतोषला स्ट्राईक वरती पाहतोय. पहिला चेंडू खेळण्यासाठी त्यानंही धाडस दाखवले संतोष गोळेनं. अप्रतिम गोलंदाजी शरद धनावडे. धावा आहे 0 विकेट आहे. 1-2 चेंडूचा खेळ झाला. महत्वाची मॅच. मागील मॅच मध्ये कृष्णा ओमले आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच ठरलेत. सरळ बॅटिंग अप्रतिम ड्राइव्ह डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. चेंडूच्या मागे खेळाडू वेगानं धावतोय. चेंडूने सीमारेषा गाठली. आतमध्ये ढकललाय. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना दिसून आला. ही ती मॅच आहे जिथे संघासाठी जीवाचं रान करेल पण एक धाव नक्की अडवेल अशी मॅच तुमच्यासाठी घेऊन आलोय. महत्वाची मॅच आहे. धावा थांबल्या गेल्या. धावा अडल्या गेल्या. अप्रतिम क्षेत्ररक्षण मनोज. आणि मनोजला माहिती आहे या मॅच मध्ये एक धाव महत्वाची आहे. जर शेवटच्या क्षणाला एका धावेने भाव खाल्ला ते देखील अवघड ठरतं. पुढे घेण्याचा प्रयत्न पुन्हा ड्राइव्ह केला मनोज. या चेंडू कॅदर करतोय. फेकी केली. चुकीची फेकी. मात्र बॅकअप देखील आहे. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूवरती भेटलेला धक्का. याच धक्क्यातून आता स्वतःला सावरण्याचाही प्रयत्न बॅटिंग करणारी टीम बाबाराजे दोस्ती 11-11 संघ खेळतोय. बाबाराजे दोस्ती दीपक पाटे साहेब आमचे तात्या साहेब यांच्या मालकीचा संघ. तानाजी सुर्वे साहेब विनोद सुर्वे साहेब यांच्या मालकीचा सुर्वे टायगर एका बाजूला खेळते. दोन्ही संघ मालकांचं लक्ष या मॅच कडे लागून आहे. आम्ही मनापासून आभार व्यक्त करेल सन्माननीय अधनी आमचे विद्यानंदजी भाऊ. आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी वेळेतला वेळ काढून करताना उपस्थित राहिलेत. आणि पहिला मॅचचा टॉस देखील आपण पाहिलं तर भाऊंच्या शुभ हस्ते केला गेला. या मैदानासाठी आपण पाहिलं तर त्यांचा नेहमी प्रयत्नांनी सपोर्ट राहतो. येतोय चौकार. 4 धावा. JPL चौकार. एकत्र केलं दीपक दादा पाटे साहेब यांनी. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर तरुणांना एकत्र करणारे व्यक्तिमत्व आहे. मी विनंती करेल मॅन ऑफ द मॅच कृष्णदादा. आपण या कृष्णदादा ओमले अर्थातच कालच्या दिवसामध्ये अप्रतिम बॅटिंग त्यांची राहिली. व्हिडिओ देखील व्हायरल झाल्या. प्रत्येकाच्या स्टेटसला कृष्णदादाला आपण पाहिलं. काम असं करा की प्रत्येकाच्या स्टेटसवरती तुमची व्हिडिओ आणि तुमची क्रिकेट खऱ्या अर्थानं दिसून येईल आणि तेच प्रत्येकजण स्टेटस बनण्याचं काम आजच्या दिवसामध्ये जरूर करेल. 5 चेंडूचा खेळ झाला. 7 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. 1 विकेट माघारी गेली आहे. गोलंदाजी करत असताना शरद धनावडे अप्रतिम गोलंदाजी. कंजूसपणा दिसून आला. भाई कंजूस हवाय पण ते क्रिकेटमध्ये मैदानामध्ये गोलंदाजी करताना. ओहो हो व्हॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू. काय गोलंदाजी राहिले शरद धनावडे. कारण की
खास ऑस्ट्रेलियावरून आपण पाहिलं तर शरद धनावडे ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाले. पहिल्या दिवसामध्ये अगदी मी म्हणेल की एअरपोर्टवरती दाखल झाले सकाळी 7 वाजता आणि तदनंतर या मैदानावरती ते दाखल झाले 2 तासावरती. ऑस्ट्रेलियावरूनचा प्रवास यासाठी JPL आमच्यासाठी जीव की प्राण आहे. तालुक्याचा पहिला वर्ल्ड कप म्हणजे JPL आमच्यासाठी प्रत्येक तो सण आहे, दिवाळी आहे, जत्रा आहे. क्रिकेट JPL आमच्यासाठी जीव की प्राण आहे आणि त्याच JPL साठी हे खेळाडू 365 दिवस मोजतात आणि आज आपण पाहिलं तर प्रत्येक तो खेळाडू या JPL साठी मैदानामध्ये दाखल होतो. 9 धावा स्कोर कार्डवरती 1 ओव्हरच्या अखेरीस. दत्ता मोहिते अनुभव आता मैदानामध्ये बाहेर काढलाय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. हो शफल होऊन पहिला चेंडू खेळलाय, स्लॉग स्वीप. यावेळी फटका चांगला लागलाय आणि अगदी चेंडू मात्र निघून जातोय. 4-4-4 चौकार. द्वारका कन्स्ट्रक्शनचा येतोय JPL ग्लोरियस चौकार. टोटल 15 या आकड्यावरती. संतोष गोळेला माहिती आहे संघाला धावांची गरज आहे. पहिला धक्का आधीच बसलाय, जशी मागणी तसा पुरवठा चालू आहे. बॅकफुटला जाऊन फटका चांगल्या पद्धतीने खेळून गेला. कॅचचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलं तर अगदी थांबवला जातोय. सरळ नाही तर आडव्या बॅट नाही खेळण्याचा प्रयत्न. दुसरी धाव संकटामध्ये आडलू जाऊ शकते. गरज होती का दुसऱ्या धावेची? डोक्यावरती हात ठेवलाय पण आता काही करू शकत नाही. गेली ती वेळ, झाली आहे चूक. या मॅच मध्ये महत्वाची विकेट भेटली आहे कारण की हा कॉल स्वतःहून खेळाडू आपण पाहिलं तर बॅट्समनचा जिथे एक छोटीशी चूक तुम्ही केली की संपूर्ण संघ बाहेर गेला की छोट्या छोट्या चुकानंतर डोंगरा एवढ्या झालेल्या असतात. चालता बोलता बसता जेवता झोपता या चुका तुम्हाला मनाला बाभळीच्या काट्यासारख्या टोचतात. ही ती मॅच चालू आहे. 16 धावा. सरळ बॅटीने फटका खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळाडू आहे. 1 बाउंड चेंडू गॅदर केलाय. एकच धाव इथे भेटली जाते. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर दाखल झाला अर्थातच मिस्टर राहुल. बरंच सनसच्या खांद्यावरती जबाबदारी आली कळत न कळत. कारण की जो कॉल होता आपण पाहिलं तर तो स्वतःहून आपण पाहिलं तर बॅटरचा कॉल होता. तिथे चांगल्या फॉर्मॅटमध्ये खेळत होता, चांगल्या पद्धतीने बॅटिंग लय मध्ये आला होता. याआधी 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. अर्थातच संतोष गोळेच्या बाबतीत आपण चर्चा करतोय कारण की संतोषला दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्राईक वरती येऊन दत्ता मोहितेच्या विरोधामध्ये रिस्क घेण्याची गरज या मॅच मध्ये जास्त दिसून आली.
कारण की ऑलरेडी दत्ता मोहिते यांची ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 2 चेंडूवरती 8. इतनी कोणसी लालच थी मेरे भाई. 17 धावा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे चेंडू पहा. चप्पल चप्पल चप्पल. वॉट एफर्ट्स. हे जे पीएल आहे इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे चिते आहेत, इथे शेर आहेत, इथे सव्वा शेर आहेत, इथे बाहुबली आहेत आणि इथे ग्रेट खली आहेत. म्हणून तर प्रत्येक मॅचला आता खलीबली 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 नक्की होणार आहे. इथे आता मॅच चालू झाले कारण की या सुपर 6च्या मॅच आहेत, या खरं मॅचेस आहेत. अभी पिक्चर चालू आहे मेरे दोस्त. आणि आता नो एक्सक्यूज. मॅच हाय व्होल्टेज. चुकीला माफी नाहीये आता प्रत्येक चुकीसाठी. 18 धावा स्कोर कार्डवरती. दत्ता मोहिते यांच्या ओव्हरला चांगल्या धावा आल्यात आतापर्यंत. ओहो शफल होऊन करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र दांडी 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 गोल. आणखीन एक विकेट. राहुल एक मोठी चुकी करतोय. शफल होतो आणि दत्ता मोहितेच्या विरोधामध्ये शफल होता तर चेंडू का सोडता. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 18. लॉस ऑफ दी 3 विकेट. बॅटिंग करते टीम बाबाराजे दोस्ती. 11-11. वा. प्रेक्षकांना विनंती करेल तो खेळाडू कक्ष तो त्यांना दिलाय. ती रूम त्यांना विकत दिली आहे. त्यांचं घर येते. दुसरे के घर में मत जाओ. अच्छा नाही रहता. त्यांच्या घरात त्यांना राहू देत. आपलं घर आपण तयार करू. 18 धावा म्हणजे पॅवेलियन मध्ये जाऊ नका. सीधी बात. 2 षटकांचा खेळ झालाय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या आपण जातोय. सनीला सध्या आपण पाहिलं तर दाखल झालाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. 18 धावा. ऋतिक एका बाजूला, भरत दुसऱ्या बाजूला. बॅकफुटला जातोय. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. खेळाडू डीप स्पेलिक रिझन मधून आपण पाहिलं वेगानं जरूर येतोय. पहिली 1 धाव कंप्लीट केली जाते. टीम 3 धक्के भेटले टीमला. कारण की जिथे आपण पाहिलं तर पहिली विकेट रनआउट मध्ये कॅच आउट झाली. ती देखील कॅच आपण पाहिली तर चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवला, दर्जा दाखवला. ती कॅच तिथे पकडली. तदनंतर रनआउट झाली. तदनंतर बोल्ड झाला. 3 धक्के संघाला भेटलेत आणि या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने केला जाईल भरत आणि ऋतिक कडून. ओहो अप्रतिम फटका. उचलला फेकून दिला जातोय. सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक जातोय. अप्रतिम ग्लोरियस जेपीएल षटकार.
ठीक आहे, थँक्यू. 25 धावा, 25 विकेट. ज्या पद्धतीने धक्के भेटतात, ज्या पद्धतीने विकेट जातात, ज्या पद्धतीने फलंदाज माघारी येतात, कारण की संभल का कोई नाही खेल रहा है. पहिल्या चेंडूवरती 1 धावा आली, दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा आल्या, 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्या, आणखीन धावा हव्या होत्या. फटका खेळला, फसला तिथे, चौथा धक्का बसला संघाला. ओहो, अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. थोडासा खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी, हलक्या हाताने लेट कट करण्याचा प्रयत्न, तोही चेंडू डॉट जातोय. कारण की बॅटिंग करणारी टीम बाबाराजे दोस्ती संघ एक थोड्याशा अडचणीमध्ये सापडला. कारण की पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज जास्त वेळ थांबला नाही. तिसऱ्या फलंदाजानं उभं राहण्याआधीच जागा सोडली. चौथा फलंदाज दावा करतोय की काय ते स्वप्न बघितलं आणि त्यानेही जागा सोडली. रुका कोई नाही. कारण की ज्या पद्धतीने एखाद्या वादळामध्ये पत्त्यांचा बंगला पडावा त्या पद्धतीने फलंदाज मात्र गारी जाताना आपण पाहिले. 25 धावा, 4 चेंडूचा खेळ झालाय. यावेळी देखील आपण पाहिलं तर बैठा फटका घेण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे लॉंग स्टॉपला, चेंडू वेगानं जातोय. आता फलंदाज बोलत असेल धावा येऊ देत, येऊ देत, येऊ देत, कशाही येऊ देत, धावांची गरज. इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता. प्रतिम 29 धावा. सध्या तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला. 1 to go, 1 चेंडू अजूनही बाकी आहे. धावा आतापर्यंत चांगले आलेत, विकेट जाऊनही संघाला सावरले आतापर्यंत. निलेश पवार यावेळी देखील हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न, पहिली धाव एकाने कंप्लीट केली जाते. तो बंद खेळाडू सांगतोय तिथे जा, तिकडे जा, मात्र खेळाडू स्वतःहून गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतोय. ही चपळता, ही गोलंदाजी आहे. कारण की गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 12 धावा खर्च केले ओव्हर क्रमांक 3 मध्ये. प्रत्येक ओव्हर मागे 10-10च्या सरासरीनं संघाची धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 30 लॉस ऑफ दी 4 विकेट, म्हणजे 30 धावा, 4 फलंदाज माघारी. बॅटिंग करते संघ बाबाराजे दोस्ती 11-11. त्याचबरोबर आपण मुख्य व्यासपीठावरती पाठीमागच्या मॅचचा सामनावरचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत आणि हा सामना छावणी वॉरियर्सने जिंकलेला आहे. आणि कृष्णा ओंबळे खामकरवाडी यांना आपण सामनावरचा पुरस्कार प्रदान करूया. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी विष्णुप्पा दानवडे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभांशी आपण हा सामनावरचा पुरस्कार आपण प्रदान करावा अशी विनंती आहे. सामनावरचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. कृष्णा ओंबळे पुणे पोलीस यांना आपण हा सामनावरचा पुरस्कार, ज्यांच्या वतीने आपल्याला मालिकावीराची बाईक मिळालेली आहे, या स्पर्धेसाठी विष्णुप्पा दानवडे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभांशी हा सामनावरचा पुरस्कार आपण मुख्य व्यासपीठावरतून प्रदान करत आहोत. कृष्णा ओंबळे यांना, ज्यांनी बहारदार खेळ केला या मॅचमध्ये आणि संघाला सामना जिंकून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे, आपण त्यांना देत आहोत. सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत आहोत. त्यांच्या वतीने मालिकावीरासाठी बाईक मिळालेली आहे. सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका आणि मैत्री ग्रुप जावलीचे अध्यक्ष श्री विष्णुप्पा दानवडे यांच्या शुभासे कृष्णा ओंबळे यांना आपण देत आहोत सामनावीराचा पुरस्कार. ओके, ऋतिक आणि सागर आपण या आपल्याला हा सामनावीराचा पुरस्कार कृष्णा ओंबळे डेडिकेट करतात. क्या बात आहे. पहा, आपल्या संघातील सहयोगी खेळाडूंचं कौतुक झालं पाहिजे आणि त्यांचाही खेळ चांगला होता आणि त्याचमुळे की काय हा मला मिळालेला पुरस्कार मी या खेळाडूंना डेडिकेट करत आहोत. त्यांना विनंती, सागर आणि ऋतिक आपण या, हा पुरस्कार आपल्याला डेडिकेट होत आहे. क्या बात आहे. म्हणजे आपल्या सहयोगी खेळाडूंचंही मनोबल वाढलं पाहिजे, त्यांनाही ऊर्जा मिळाली पाहिजे आणि त्यांनी केलेलं काम हे चांगलंच आहे. आणि त्यासाठी एका खेळाडूने दिलेला आपला पुरस्कार दुसऱ्या खेळाडूला, ही खेळाडू वृत्ती. त्याचबरोबर प्रसादने जी कॅच पकडली त्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज कृष्णा ओंबळे यांच्या वतीने जे ऑनलाईन जीपे केलं जाईल याची आपण नोंद घ्या. धन्यवाद. आणि आपण या तिन्ही खेळाडूंना मॅचसाठी, पुढील मॅचसाठी शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आर्यन आलाय गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 4 मध्ये 30 धावा स्कोर कार्डवरती निलेश पवारवरती जबाबदारी आहे. ओहो, यावेळी देखील स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. आपण पाहिलं तर डीप मिड विकेट रिझन मध्ये एकच धाव वेळेमध्ये दिली जाते, एक सिंगल धाव. टीमची टोटल आता आपण पाहिली तर 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत विकेट ज्या पद्धतीने पडला गेला, कुठेतरी डाव सावरण्याचा प्रयत्न केला जातोय, कुठेतरी डाव सांभाळून खेळण्याचा प्रयत्न केला जातो, ज्या पद्धतीने धक्के बैठलेत टीमला. कारण की ही ती मॅच आहे, कारण की ग्लोरियस स्पोर्ट्स या आधीच तू पाहिलीच मॅच, आधीच्या सगळ्या मॅच जिंकत आलेत. टॉप 6 मध्ये मॅच आले बाहेर. भाई तू अभी पहिले क्या खेळाय भूल जा, आता तू काय खेळणार. आधीच्या सगळ्या म्हणजे एक तुमचा विजय सगळे पराभव पुसून टाकतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला एक विजय मिळवायचा आहे. ही ती मॅच आहे जिथे तुम्हाला आज खेळ दाखवायचा आहे. हो, यावेळी देखील पायावरती टाकण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. काय घडलंय व्हॉट हॅपन. अपील पा दबाव टाकण्याचा प्रयत्न, धावत गेलेत पूर्णपणे.
आणि तदनंतर आपण पाहिलं तर पंचांसोबत अगदी यावेळी मात्र वार्ता केली जाते. फक्त पाहत आहेत आशाभूत नजरेने अंपायर त्यांच्याकडे. ज्या पद्धतीने हा चेंडू आपण पाहिलं तर अगदी या चेंडूवरती आपण पाहिलं तर जरूर निर्णय कदाचित डॉटचा असू शकतो का. लेट्स सी. हा चेंडू ज्या पद्धतीने रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आतापर्यंत गोलंदाजी राहिले बाई, म्हणजे टप्पा पकडून टाकला जातोय. ते आपण मराठी भाषेमध्ये बोलतो पाय पकडून टाक, पाय पकडून टाक. आणि त्याच पद्धतीने कारण की यष्ट्यांच्या मागे चतुर विकेट किपर. फुल टॉस यावेळी देखील मिड विकेट मधून खेळाडू आहे, वेगानं येतोय, चेंडूवरती नजर, बॅकअप आहे, कॅच ड्रॉप होतीये. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. कॅचेस पकडाव्या लागतील. ही ती मॅच आहे जिथे आपण पाहिलं तर पहिली कॅच अवघड होती, सोप्या पद्धतीने पकडली. आताची कॅच सोपी होती, सोडून दिली. हेच तर क्रिकेट आहे. 33 धावा स्कोर कार्ड वरती सजलं गेलं. 33 ऑन स्कोर कार्ड. 4 विकेट आतापर्यंत माघारी गेले. 3 चेंडूचा खेळ झालाय. अव क्रमांक 4 मध्ये आहोत आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बाबाराजे दोस्ती 11-11 विपक्ष सुर्वे टायगर अशी मॅच सध्या मात्र चालू आहे. थर्टी 33. ओहो, यावेळी देखील नो बॉल. अगदी फुल टॉस टाकला कमरेच्या पूर्णपणे वरती. आणि तदनंतर आपण पाहिलं तर या चेंडूवरती भेटतायत तब्बल 4 धावा, म्हणजे 9ची 1 म्हणजे तब्बल आत्ताच्या 5 धावा. एका बाजूला चेंडू आपण पाहिलं तर जास्तच वरती, बॅटीची टॉप एज, नो बॉल दिला आणि तदनंतर 4 धावा म्हणजे आत्ताच्या फुकट भेटलेत 5. संघाची धावसंख्या 38. येणारा चेंडू असेल फ्री हिटचा. भाई करणे एक गया हो गया दुसरा, करायला गेला एक झालं दुसरं. आणि या मॅच मध्ये याच चुका आता अंगलट येत आहेत. धावा दिल्या जातात, टीम बोलते बॅटिंग करणारी धावा येऊ देत, कशा येऊ देत. डीजे मास्तर एका बाजूला, त्याला संधी कधी भेटेल, कारण की येणारा फ्री हिटचा चेंडू आहे. या फ्री हिटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने मात्र खेळ केला जाईल, कारण की एका बाजूला विकेट किपर सांगतो एक, गोलंदाज करतोय दुसरं. कारण की ऍज अ विकेट कीपर मनोज सेंटर ऑफ द अट्रैक्शन है, कारण की अभी स्क्रीन पे वही दिखाई दे रहा है. बाहेर ठेवला सर बॅटीनं, अप्रतिम. अंतर तर पूर्ण करतोय का नाही, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फ्री हिटच्या चेंडूवरती 2 धावा. चांगला कमबॅक म्हणता येईल गोलंदाज आर्यनचा. ज्या पद्धतीने एलिव्हेशन भेटलं गेलं मात्र अंतर थोडंसं कमी राहिलं, दुरी अधुरी रह गई. आणि संघाची धावसंख्या 40 या आकड्यावरती. एक महत्वाची मॅच सध्या मात्र खेळली जाते. महत्वाच्या मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं तर सुर्वे टायगरच्या दिशेनं राहिला टॉस आणि फिल्डिंग करत असताना बाबाराजे दोस्ती संघाचं सध्या बॅटिंग करतोय. या देखील आपण पहिला बिगिट करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे खाली पडतोय, चेंडू पकडतोय, तोपर्यंत चान्स क्रिएट झाला होता. धाव दिली जात नाहीये. इथे धावांसाठी धाव करावी लागते. मांग के कोई नाही देगा, छीन के लेना पडेगा. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 4चा खेळ संपण्यासाठी अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि संघाची धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 40 धावसंख्या 40. मालिकावीरची बाईक कोणत्या गावात जाईल, कोणत्या खेळाडूकडे जाईल, हा खेळाडू कक्ष दाखवला जातोय सध्या. ज्या पद्धतीने संपूर्ण बाबाराजे 11-11चा खेळाडू कक्ष तुम्ही पाहिला, वाट बघतात प्रत्येक जण. या मॅच मध्ये 50-60 धावा या आतापर्यंत आपण पाहिलं तर मॅजिकल फिगर त्याला बोलू शकता. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं सर बॅटिंगने जरूर खेळला जातोय. खेळाडू आहे, चेंडू गॅदर केला जातो. एक सिंगल धाव यावेळी मात्र कंप्लीट केली जाते. एकाच धावेती समाधान. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 षटकांचा खेळ झाला, 4 ओव्हरचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 41. चला, यानंतरची तिसरी मॅच आहे सुपर 6 ची आपण खेळवणार आहोत. टीमला विनंती आपण रिपोर्टिंग करा. श्री फायटर आणि महाराजा योद्धाच आपल्याला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होणार आहे. तुम्हाला ब्लेझर परिधान करून व्यासपीठावरती बसावं लागेल, याची आपण नोंद घ्या. आयोजन समितीने एक सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि आयोजन समितीने सांगितलेलं आहे की टीम सुर्वे टायगरला
5 धावांची पॅनल्टी लागणार आहे, कारण त्यांनी एका खेळाडूला एकाही मॅचमध्ये लीग स्टेजमध्ये या अगोदर खेळवलेलं नाहीये. याची नोंद आपण दोन्ही संघांनी घ्यावी अशी विनंती आहे. अशी सूचना आयोजन समितीने आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. ती सूचना आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. धन्यवाद. गुड. टीमची टोटल 41, 41 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा षटक, शेवटच्या षटकामध्ये आपण येस वो बाद में देखा जाएगा, ते थोडंसं कर्ज. सध्या आपण पाहिलं तर जितू दाखल झालाय गोलंदाजीसाठी, म्हणजे जितेंद्र. जितू या नावानं खऱ्या अर्थानं ओळख आहे गोलंदाजीसाठी. शेवटच्या षटकामध्ये टॉससाठी यानंतर दोन्ही कॅप्टन महाराजा योद्धाज आणि श्री फायटर, दोन्ही कॅप्टन या. वैभव दादा आणि श्री फायटर या. चला, यानंतर असेल टॉस सुपर 6ची शेवटची मॅच. त्यानंतर 3 टीम असतील, त्यानंतर सेमी फायनल, म्हणजे आपली आजचा दिवस समाप्त. हो हो हो, यावेळी केलं आपण पाहिलं थोडासा गुडलाईन स्पॉटचा चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झाला. एक सेमी आणि फायनल. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी शांत आहे. जैसे ते वैसे, जिथल्या तिथे अगदी शब्द. धावा थांबलेत, कारण की आतापर्यंत जे विकेट पडले गेले, जिथे आपण पाहिलं तर बरंच सनसने आतापर्यंत बऱ्यापैकी हात खोललेत, म्हणजे 10 चेंडूमध्ये 14 केल्यात. सॅटिस्फाईड स्कोर आहे. मात्र ज्या धावा हव्यात टॉप 6 मध्ये, त्या धावा आल्या नाहीयेत बाबाराजे 11 कडून. कराव्या लागतील धावा, कराव्या लागतील या मॅच मध्ये. मनोजला पाहता, अप्रतिम गोलंदाजी, व्हॉट अ बॉल, अप्रतिम चेंडू हाताला. लांब लचक ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात. लांब लचक खेळाडू आहे, हाईटचा फायदा. 5.5 फुटावरून जास्त 6 फुटावरून खाली चेंडू येतोय, म्हणजे तोफखान्यातून खाली गोळा टाकला जातोय. कैसे ऐसे, व्हॉट अ बॉल यार, अप्रतिम चेंडू. काटा बदलला, कोण बदलला, मार्ग बदलला, आणि मार्ग बदलणारा चेंडू आता पुन्हा फुल टॉस चेंडू. लॉफ्ट केला चेंडूला, डीपेक्षा कव्हर रिजन. 1 बाउंड चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय. द्वारका कन्स्ट्रक्शनचा ग्लोरिया JPL चौकार. चला, श्री फायटर पाठवा. या ठिकाणी महाराजा योद्धाचे कॅप्टन आलेले आहेत, त्याची आपण नोंद घ्या. श्री फायटर आपला कॅप्टन पाठवा अशी विनंती आहे. टीम श्री फायटर आपला संघनायक पाठवा अशी विनंती आहे. 45 धावा स्कोर कार्डवरती. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिसून आला, चेंडू गॅदर केला. दुसरी धाव धोक्यामध्ये असू शकते, फेकी चांगले. दुसरी धाव धोक्यामध्ये अडकली गेली. फस गया गुरु, फस गया. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र ही ती वेळ आहे जिथे एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करावं लागेल, मात्र फसले. आणखीन एक धक्का, आणखीन एक फलंदाज मिस्टर आपण पाहिलं तर भरत. बॅक टू डग आउट, रन आउटच्या स्वरूपामध्ये. फेकी पहा, चेंडू गॅदर केला, फेकी, आणि तदनंतर फलंदाज स्ट्रायकिंगला होतोय. रन आउट. सर्व सचिन दादा, मात्र मी विनंती करेल सचिन दादा प्लीज आपण व्यासपीठावरती या. एक काळ होता हिंदी समालोचक म्हणून राज्य केलं टेनिस क्रिकेटमध्ये, आणि आज काळ आहे की हिंदी समालोचक म्हणून त्यांचे हिंदी भाषा राष्ट्रभाषा आजही ऐकली. तो काळ किती मोठा घासवला असेल याचं खऱ्या अर्थानं तुम्हाला उदाहरण दिसेल. वा, आज मला बरं वाटेल की आज दादा तुझं समालोचन ऐकायला संधी आम्हाला भेटू देत. टॉप 6 चालू आहे. मी विनंती करेल दादा प्लीज बसून घ्या. तनिष ट्रॉफी 46 46 धावा स्कोर कार्डवरती सल्ले गेलेत. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे फक्त. स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न, चांगला फटका खेळून काढला, गॅप मध्ये शोधून काढलाय, दरी अगदी शोधून काढले. सुईमधून नोरा विणला जातोय आणि रिकामी जागा ही भरली जाते. 4-4-4 चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचते या चौकारानं 5-0. 50 धावा स्कोर कार्डवरती आता सजल्या गेल्यात. हा बेस आहे, हा पाया आहे. 50 धावा पाया आहे, हा खऱ्या अर्थानं बेस आहे. सॅटिस्फाईड 50 धावा या मैदानामध्ये, हा सॅटिस्फाईड. इथून पुढे ज्या धावा येतील तो टार्गेट आहे.
आता कदाचित तिथे तर चांगला मोठा फटका आला. 56 57 इट्स अ गुड टोटल. लेट सी. आणि पॅनल्टीचे 5 आहेत भाई. सध्या 50 आहेत. लेट सी. ओहो हो, या देखील आपण पाहिलं तर चेंडू चांगल्या पद्धतीने अडवला जातोय. बॅकवर्ड पॉइंटला हे क्षेत्ररक्षण कंप्लीट केलं जातं. मी म्हणेल धावा अडवल्यात त्यांना टोटल 4, कारण की हा जर चेंडू निघून गेला असता तर या मॅच मध्ये हाही चौकार लिहिला असता. पण आता लिहिले फक्त 51 धावा. आणि या मॅच मध्ये आता इथून पुढे पॅनल्टीचा विषय कसा आहे, त्या धावा ऍड कशा होत आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही सांगतो तुम्हाला. थोडासा सबर करो. टार्गेट तुमच्या कानावरती लगेचच सांगतो. टार्गेट कळवतो आम्ही. थोडासा वेळ द्या आम्हाला. चला, सगळ्या गोष्टी ऍड केल्या जातात. 51. चला टॉस करून घेऊया. दोन्ही कॅप्टन्स आपण या. तिसरी मॅच महाराज योद्धा आणि श्री फायटर. आपल्यामध्ये नाणेफेकीचा कौल. संगनायक रेडी आहात का? चला संगनायक टॉस साठी चला. चला भाऊ, माइंडसेट शांत ठेवा. माइंडसेटने गेम खेळा. सो गेम चांगला होणं इम्पॉर्टंट आहे. सो थंडे दिमाग से खेळेंगे. आता 57 धावेचं टार्गेट. 57. येस येस, सगळ्या धावा ऍड केल्या. ज्या पॅनल्टीच्या 5 धावा होत्या त्याही ऍड केल्या. आता 57 धावेचं टार्गेट. सचिन दादा माझ्यासोबत जोडले गेलेत आणि सचिन दादाकडे मी लगेचच जाणार आहे यासाठी, कारण की ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. राष्ट्रभाषा हिंदी भाषेमध्ये ऐकूयात टनिक स्पोर्टचे सर्वेसर्वा सचिन दादा यांच्या वाणीतून राष्ट्रभाषेची आणि या मॅचची एक छान कहाणी. वेलकम दादा, स्वागत आहे. चला आपण टॉस करत आहोत. या ठिकाणी मान्यवरांचे शुभ असते. चला दोन्ही कॅप्टन्स आपण या. तिसरी सुपर 6 ची लढत आहे आणि टॉस आपण करत आहोत. सातारा NCP यांच्या शुभ असते आपण हा टॉस करणार आहोत. वैभव सावंत सर आणि त्याचबरोबर दत्तात्रय झोंबाडे सर यांना विनंती, आपण या आपल्या शुभ असते नाणेफेकीचा कौल होणार आहे. आपण टॉस करूया. दोन कॅप्टन्स मध्ये शिवस्वराज्य डिफेन्स अकॅडमी कोपरखेरणे, आर्मी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र महेंद्र झुनगरे सर यांच्या वतीने या बॉक्ससाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे आणि सरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. एका बाजूला महाराजा योद्धाज संघमालक वैभव शेठ पवार, रवींद्र देशमुख, एका बाजूला श्री फायटर रवी दळवी यांच्या मालकी संघ आहे. आपण टॉस करूया. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके, टीम श्री फायटर नाणेफेकीच्या कौलचा आवाज आपण कॉइन स्पिन करूया. आय लव जावली आणि आलेला आहे JPL 5.0. महाराजा योद्धा टॉस जिंकताय. फक्त निर्णय विचारतो कारण सामना सुरू आहे. फिल्डिंग करेन. फिल्डिंग करायला. ओके, टीम श्री फायटर तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा देऊया. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे. टीम महाराजा योद्धाच्या टीमने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे टीम श्री फायटर या टीमला. सुपर 6च्या तिसऱ्या मॅचची नाणेफेकीच्या कौलची माहिती. थँक्यू व्हेरी मच निलेश सर. सुपर 6 ऑन द फील्ड. 57 बराबर ना. चलते हैं मैच की ओर. मंच पर उपस्थित मेहमान, दर्शक, माय बाप
पीटीसी लाइव के माध्यम से जितने भी दर्शक यहाँ पर जुड़े, स्वागत है आप सभी का जावली प्रीमियर लीग 2025 के सत्र में। सत्र बड़ा है, धूप कड़ी है, मैच देखिए बाबा राजे दोस्ती 11 वर्सेस सूर्य टाइगर्स के बीच मैच। सूर्य टाइगर्स टीम ने टॉस जीता था, टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था और बाबा राजे दोस्ती 11 ने यहाँ पर टारगेट सेट किया गया है। टारगेट सेट किया 57 रन का पहली गेंद थी। गेंदबाज से बॉलिंग मार्क पर भरत सनस और सलामी की जोड़ी बीच मैदान पर विजय सुर्वे और दत्ता मोहिते। एक टेनिस क्रिकेट जगत का बड़ा नाम आज यहाँ पर भूमिपुत्र मैदान पर जावली प्रीमियर के माध्यम से दर्शकों को यहाँ पर खेल दिखाते हुए नजर आएंगे। एक लेफ्ट हैंड बल्लेबाज ऑन स्ट्राइक रहेंगे, गेंदबाज बॉलिंग मार्क पर रहेंगे भरत सनस। टारगेट है 57 रन का टारगेट। अगर किरण सर बात देखी जाए भूमिपुत्र मैदान की, यहाँ पर कोई टारगेट आप फिक्स नहीं रख सकते क्योंकि ये 360 ग्राउंड है और यहाँ पर टारगेट बड़ा होना जरूरी है। ये टारगेट मैं कहूँगा 50-50, यानी कि दोनों और चांस है। अगर अच्छी बल्लेबाजी हो तो कहीं ना कहीं ये टारगेट चेस कर सकते हो, अच्छी गेंदबाजी हो आप यहाँ पर टाइम। अब ये देखिए क्रूशियल मैचेस इसलिए टाइम सेट नहीं किया गया, यानी कि अच्छी गेंद थी यहाँ पर, हल्के से ढकेला था, ग्लांस की थी गेंद को, 1 रन यहाँ पर बटोरने में कामयाब हुए। 1 ही रन से संतुष्ट यहाँ पर 2 गेंदें फेंकी गेंदबाज ने भरत ने और 2 रन खर्च किए। कुल स्कोर है 2। टारगेट है 30 गेंदों में 57 रन का। कहीं ना कहीं चेस करने उतरे 2 बल्लेबाज विजय सुर्वे और दत्ता मोहिते की जोड़ी है। दत्ता मोहिते एक क्रूशियल मोमेंट रहेंगे इस इनिंग चेस में। किरण सर क्या कहोगे? नक्की सर, तुम्ही अगदी चांगल्या भाषेमध्ये सांगितलं की मॅच महत्त्वाची आणि या ग्राउंडचा उल्लेख तुम्ही केला सर। या ग्राउंडमध्ये जवळपास 5 ओव्हरमध्ये 80-85 धावा देखील आत्तापर्यंत चेस झालेल्या आहेत। अगदी क्रिकेटसाठी साजेसे ग्राउंड आहे। 360 म्हणलं तुम्ही, चारही बाजूने तुम्ही खेळू शकता, ग्राउंडचा वापर करू शकता आणि 56 धावा जरी असल्या तरी या ग्राउंडच्या हिशोबाने त्या अगदी चेसेबल आहेत। सचिन सर काय म्हणाल? निश्चित रूप से देखिए क्रूशियल मैच है, बड़ी मैच है, प्रेशर होता है इस मैच में और प्रेशर कौन रिलीज करेगा ये आने वाली गेंदें बताएंगे। अगर गेंदबाज से बॉलिंग मार्क पर अच्छी गेंदबाजी हो रही है अब तक, पर बल्लेबाज जो है मैं कहूँगा क्रीज पर दत्ता मोहिते, एक टेनिस क्रिकेट जगत का बड़ा नाम है। मौका था, हाफ चांस और नोमैंस लैंड में पीछे हुई गेंद है, 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। देखिए किरण सर, अगर कोई बड़ा प्लेयर आपको मौका देता है, हाफ चांस देता है, तो उसको आपको फोन में कन्वर्ट करना जरूरी होती है। ये यहाँ पर कहीं ना कहीं गलती की है, थोड़ा लेजी क्रिकेट इन बिटवीन नजर आया। निश्चित सर, कारण पॉवर प्ले चालू आहे, कारण तुमचे 2 फिल्डर्स फक्त बाउंड्री लाईनवर आहेत आणि त्यामध्ये इतक्या मोठ्या हवेमध्ये जर चेंडू असेल तर तो कन्वर्ट करणं गरजेचं आहे। कारण मॅचचा मोमेंट जो बघितला सुपर 6 आहे, जो कोणी जिंकेल तो थेट सेमीफायनलमध्ये JPLच्या 1 पाऊल तुम्ही मागे राहाल आणि अशा प्रकारे तुम्हाला ते कन्वर्ट करावेच लागतील, कराव्या मर्जी स्थिती है। देखिए ग्राउंड की बात छेड़ी जाएगी तो आपको कहीं ना कहीं अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी अगर इस टारगेट के ऊपर डिपेंड करना है। स्लोअर गेंद थी, दूसरा फेंका था गेंदबाज ने, ऑन की क्षेत्र में खिली हुई गेंद है, जब तक फील्ड करे 1 ही रन से संतुष्ट। अच्छी ओवर अब तक, अच्छी गेंदबाजी मैं जरूर कहूंगा। 360 ग्राउंड है और 360 ग्राउंड में पावर प्ले का पहला सत्र चालू और पहले सत्र में 5 गेंदें फेंकी है गेंदबाज ने और 5 गेंदों में सिर्फ 4 रन खर्च किए। दत्ता मोहिते जैसा बल्लेबाज अगर आपके सामने हो और उसके अगेंस्ट अगर आप 5 गेंदों में 4 रन खर्च करते हो तो अच्छी गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी मैं कहूंगा। शतकातील शेवटचा चेंडू आहे, मोठा फटका निश्चित स्वरूपात येण्याचा विचार असेल, परंतु गोलंदाजीची तारीफ करावीच लागेल। सचिन सर, अच्छी गेंद मैंने बात छेड़ी है। पावर प्ले का सत्र चालू है, पावर प्ले के क्षेत्र में अगर आपके सामने दत्ता मोहिते जैसा बल्लेबाज और उसके अगेंस्ट अगर आप 4 रन खर्च करते हो, लाजवाब गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी। अगर दोस्तों ये गेंदबाजी आपको पसंद आई हो तो निश्चित रूप से इस गेंदबाज के लिए तालियां बजनी चाहिए क्योंकि लाजवाब गेंदबाजी। कड़ी धूप है और कड़ी धूप में कड़ा मुकाबला होने की कोई गुंजाइश नहीं है। एक तरफ है बाबा राजे दोस्ती 11, एक तरफ है सूर्य टाइगर्स टीम। दोनों टीम यहाँ पर बेहतरीन टीम है। क्यों बेहतरीन है मैं कहूँगा कि अगर टॉप 6 में ये टीम पहुंची है तो कहीं ना कहीं अच्छा क्रिकेट जरूर किया रहेगा 2 दिन के क्रिकेट में। सचिन सर, एक टीम ने नंबर 2 पे स्पॉट पे फिनिश किया था और एक टीम ने नंबर 5 पे। पहला जो मैच हुआ था, जी पहिली मैच झाली होती त्यामध्ये एका टीमने नंबर 1 वर स्पॉट फिनिश केला होता, एकाने 6व्या नंबरला फिनिश केला होता आणि छावणी टायगर्सने नंबर 1 वर फिनिश केलेल्या टीमला पराभूत केलं होतं। आता दुसरी मैच आहे, नंबर 2 वर्सेस नंबर 5 चालू है, काय म्हणाल? टॉप टू बॉटम। अब कल का मैच आपने देखा रहेगा हैदराबाद टीम का, जिस टीम में काबिलियत है वो टीम कभी भी उभर सकती है और ये काबिलियत क्रूशियल मोमेंट पर करो या मरो की स्थिति में अगर आपकी काबिलियत सामने आती है तो सामने वाली टीम को हावी हो सकती है। पर ये मैच है, मैच देखिए गेंदबाजी की धमाल संभाले हुए गेंदबाज है धनाजी लोहार।
बॉलिंग मार्क पर स्ट्राइक एंड पर बल्लेबाज विजय सुर्वे, एक लेफ्ट हैंड बल्लेबाज। सरदर्द जिसे क्रिकेट की भाषा में कहा जाता है, लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन अगर क्रीज पर हो और उसके अगेंस्ट आपको गेंदबाजी करनी हो तो गेंदबाज को भी कहीं ना कहीं सोचकर गेंदबाजी करनी पड़ती है, क्योंकि हर एक गेंद के ऊपर छोर बदलना पड़ता है, हर एक गेंद के ऊपर आपको लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन नजर आता है। इसलिए क्रिकेट की भाषा में हरदम कहा जाता है लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन अगर पिच पर हो तो एम्पायर्स के लिए भी सर दर्द होता है, क्योंकि हर एक गेंद के ऊपर छोर बदलना पड़ता है। देखना है विजय और दत्ता मोहिते की जोड़ी बीच मैदान पर अब तक असफल नजर, गेंद और बल्ले का संपर्क जो चाहिए वो नहीं हो रहा है। फिर एक बार बॉलिंग मार्क पर नजर आएगी गेंदबाज, फिर एक बार यहां पर गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ है, गेंद कहीं ना कहीं कदमों में लगकर स्क्वायर के क्षेत्र में आती हुई नजर आई है। एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। दत्तराज झुंबारे साहेब यांच्या माध्यमातून छावणी वॉरियर्सचा शेवटचा जो गोलंदाज होता नितीन, त्याच्यासाठी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने छावणी वॉरियर्सची त्यानं मॅच ती शेवटच्या ओव्हरमध्ये खेचून आणली, यासाठी त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राइज नितीनसाठी छावणी वॉरियर्सचा। तर मी विनंती करेल नितीन, या 500 रुपयाचं प्राइज तुमच्यासाठी आहे। दत्ता भाऊ, मी विनंती करेल आपले शुभ हस्ते हे प्राइज द्यावं प्लीज। दत्ता भाऊ, आपले शुभ हस्ते। थैंक यू। ओवर टू कमेंट्री बॉक्स। निश्चित रूप से देखिए कड़ी धूप है किरण सर, और कड़ी धूप में पैसों की बरसात हो रही है इस जेपीएल के मैदान पर। एक बड़ी बात है, ये आशीर्वाद है, ये बड़ों का आशीर्वाद अगर कोई भी क्रिकेटर लेता है इस फ्यूचर्स के लिए अच्छा है। फिर एक बार बॉलिंग मार्क पर सर, चांगल्या क्रिकेटचा सन्मान हा नेहमी झालाच पाहिजे। आत्ताच आपण वार्ता करत होतो आणि आत्ता पुढच्या चेंडूवर धनाजी देखील विकेट घेतोय। सचिन सर, मॅच बनले, मॅच फसले असं म्हटलं तरी चालेल। निश्चित रूप देखिए जिस तरह से लाजवाब प्रदर्शन किया है गेंदबाजों ने अभी तक, गेंद इस इनिंग की 9 गेंदें फेंकी है और 9 गेंदों में एक भी अगर खुलकर खेलने का मौका नहीं दिया दत्ता जैसे बल्लेबाज को, इसके बदौलत यहाँ पर विकेट आता हुआ दत्ता का प्रेशर आया, प्रेशर से उभरे नहीं और कैच देकर एक आसान एक अच्छी गेंद थी, और पिच गेंद थी। इस गेंद को चाहिए दत्ता जैसा बल्लेबाज कवर के ऊपर से आसानी से बाउंड्री मार सकता था, पर नहीं। जब कभी भी अगर बल्लेबाज को चेस करते हुए प्रेशर हो तो प्रेशर से रिलीज जल्दी नहीं होता, और यहाँ पर दत्ता मोहिते बिग विकेट, बड़ी मछली जाल में फंसती हुई यहाँ पर, और ये बड़ा झटका आता हुआ टीम सुर्वे टाइगर्स टीम के लिए। निश्चित सुर्वे टायगर संघाचे संघमालक श्री तानाजी सुर्वे आहेत, तर श्री विनोदजी सुर्वे यांचा मालकी हक्क असल्या संघ थोडासा बॅकफुटवर ढकलला बाबाराजे दोस्ती 11-11 या संघाने, आणि खऱ्या अर्थाने याचा विचार करावाच लागेल। श्री अमेजी पार्टे यांचा मालकी हक्क संघ आहे, या दोन संघ मालकामध्ये तगडी मॅच आहे आणि आतापर्यंत धाव संख्या 5, एक गडी बाद। धनाजी निघतोय चौथा चेंडू घेऊन। मनोज 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 जैसे ही आए ऐसे लगा कि यहाँ पर डगआउट से सेट होकर आए, थोड़े से गर्म जरूर हुए थे कुछ क्षण पहले, पर यहाँ पर गर्मी में गर्मी ठंडी हो चुकी है, क्योंकि गेंदबाज को गर्म किया मैं जरूर कहूंगा, क्योंकि जिस तरह से लाजवाब यहाँ पर शॉट आता हुआ, गेंद और बल्ले का संपर्क होता हुआ 100%, रिजल्ट आता हुआ 100%, गेंद जाती हुई गगनचुंबी छक्के के लिए। सर, ज्याप्रमाणे इथून ज्यांनी षटकार घेतला तर फलंदाज जाताना म्हटलं होतं की ही मॅच आता मनोज जाताना म्हटलं होतं की आपण घेऊन खेळणार आहे। आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर चेंडू घेतला, बॅटवर आदळला आणि सरळ सीमारेषा पार। ठंडा ठंडे ठंडे दिमाग से अगर आपको एक बेहतरीन पारी खेलनी है तो दिमाग आपको ठंडा करना पड़ेगा। फिर एक बार हल्के से ढकल हुई गेंद थी। ये देखिए किरण सर, ये हरदम आपने देखा है ये लंबी पारी की निशानी होती है। कोई भी क्रिकेटर अगर खराब गेंद का समाचार ले, अच्छी गेंद को सम्मान करे तो ये कहीं ना कहीं आखिरी दम तक ये बल्लेबाज बल्लेबाजी कर सकता है। किरण, आपण मनापासून अधिक स्वागत करूयात। समाजसेवेचा वारसा हाताशी घेऊन समाजसेवेच्या माध्यमातून तमाम तरुणांच्या पाठीशी उभी असणारी ताकद, क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडू एकत्र येतात, यासाठी क्रिकेटला सातत्याने ज्यांचा सपोर्ट राहतो, पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याचं क्रिकेट असेल, त्या प्रत्येक तालुक्याच्या क्रिकेटला सपोर्ट राहणारं एक नाव म्हणजे सन्माननीय आदरणीय समाजसेवक संदीप दादा म्हात्रे साहेब यांचं मी मनापासून अधिक स्वागत करतो। वेलकम संदीप दादा, आपलं मनापासून अधिक स्वागत, सुस्वागतम। फिर एक बार यहाँ पर कहीं ना कहीं गेंदबाज को आमचे उद्योजक विकासजी जाधव साहेब यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो। वेलकम, सुस्वागतम। यहाँ पर क्रूशियल मूवमेंट है, अच्छे आखिरी मूवमेंट तक यहाँ पर गेंद पर निगाहें टिकी रखी फिल्टर ने और ये क्रूशियल रन्स बचाया मैं जरूर कहूंगा, क्योंकि यहाँ पर मेहमानों का स्वागत किया था बल्लेबाजों ने छक्के के साथ, उसके बाद यहाँ पर दूसरी गेंद पर भी कड़ा प्रहार किया था लेफ्ट हैंड बल्लेबाज विजय सुर्वे ने।
धनाजी लोहार कहीं ना कहीं महंगे साबित हो रहे हैं। अच्छी गेंदबाजी की थी इससे पहले गेंदबाज ने, पर उसके बाद यहाँ पर पहली गेंद पर जो स्वागत किया था छक्के के साथ, कम बैकिंग ओवर में जरूर कहूंगा धनाजी लोहार के साथ, क्योंकि एक बड़ा विकेट आया है। 13 ऑन बोर्ड, 13 रन 1 विकेट के नुकसान पर, यानी कि 18 गेंदें बची और मैच जीतने के लिए 44 रन की जरूरत है। 44 रन टू विन किरण सर। लास्ट 18 बॉल्स अपने 2 दिन यहाँ पर देखे रहेंगे। क्या है संघर्ष, क्या है इस मॅच का रिझल्ट आपकी आकाशवाणी? सर मागे काय घडलं ते आता बोलणं उचित ठरणार नाही, इथून पुढे काय क्रिकेट खेळलं जाणार ते महत्त्वाचं आहे. विचार जर केलात तर या ठिकाणी बाबाराजे दोस्ती 11-11 अर्थात दीपक तात्या पार्टे संघ एका मजबूत स्थितीमध्ये आहे, कारण पॉवर प्लेचे 12 चेंडूमध्ये 13 धावा. या ग्राउंडच्या हिशोबाने 360 डिग्री ग्राउंड आहे आणि मॅच कुठे ना कुठेतरी बनवलेली आहे. सचिन सर, हे निश्चित स्वरूपात सुरवे टायगर्स संघाला जिंकायचं असेल तर आता गिअर बदलावा लागेल, 5व्या गिअरवर यावंच लागेल. सचिन सर. संदीप बिरमाने एक बेहतरीन क्रिकेटर, मिस्टर जीपीएल घनसोली प्रीमियर लीग के ये दावेदार, यानी कि बैक टू बैक 2 बार बाइक जिसके नाम रही है घनसोली प्रीमियर लीग की, ये गेंदबाज है, यानी कि इसके पास क्षमता है, विविधता है, वेरिएशन है, और यहाँ पर क्रुशियल एक बिग फाइट में ये वेरिएशन काम लाना पड़ेगा. फिर एक बार बॉलिंग मार्क पर नजर आएंगे संदीप. इस बार देखिए बैट पर जगह पंच की गेंद है, पॉइंट के क्षेत्र में फिल्टर वहां पर तैनात किया, एक बार नहीं है. 1 बाउंस गेंद जाएगी दंदनाते सीमारे का बाहर, 4 रन के लिए. क्रूशियल मोमेंट पर एक क्रूशियल शॉट आता हुआ बल्लेबाज मनोज के माध्यम से. मनोज देखिए जिस तरह से पूरे डगआउट में गर्मी का वातावरण किया था इस बल्लेबाज ने, जैसे ही यहाँ पर ग्राउंड पर उतरे ठंडे दिमाग से शॉट लगाने में कामयाब हो रहे, क्योंकि ये शॉट ठंडे दिमाग से ही लगा सकता है बल्लेबाज. रुक कर खेला है, थम पर खेला है, गेंद को आने दिया बल्ले के ऊपर, बैकफुट जाकर पंच किया गेंद के पॉइंट के ऊपर से 4 रन के लिए. सचिन सर, चेंडूचा विचार जर केला तर पेस कमी होता आणि ऑफस्टम्पच्या बाहेर शॉर्ट पिच चेंडू होता आणि अगदी आमंत्रण होतं बॅट्समनसाठी की या मला एक चौकार मारा, अशा प्रकारचा चेंडू होता. कमबॅक करावा लागेल संदीपला. मोठा खेळाडू आहे, मोठा खेळाडू कमबॅक नेहमी करतो. वेरिएशन है, मेरे से बात छड़ी है, वेरिएशन इस बल्लेबाज के बाद. पहली गेंद थोड़ी सी इन स्विंग थी, अंदर आई, बल्लेबाज ने परखा था गेंद को, बैकफुट जाकर पंच किया. इस बार गेंद वही टप्पे में रखकर आउट स्विंग होती हुई गेंद नजर आई है. ये वेरिएशन एक बड़े प्लेयर की निशानी होती है, क्योंकि जिस तरह से मनोज बल्लेबाजी कर रहे हैं, मनोज ने थाम लिया है कि मैं हर एक गेंद के ऊपर बड़ा फटका लगाने वाला हूँ. जिस तरह की बल्लेबाजी और जिस तरह से बल्ला क्रीज पर घूम रहा है मनोज का. निश्चित सर, अब हर गेंद पर छेड़छाड़ी करनी होगी. सेंसिबल क्रिकेट जब तक खेलना था वो 12 गेंदें हो चुकी हैं. अब यहां से अगर जीतना है तो हर गेंद पर प्रहार, अटैक इज द ओनली क्रिकेट जो बचा है सुरवे टाइगर्स के पास. 2 सचिन सर गेंदे डॉट. अब प्रेशर कहां से कहां तक जा पहुंचा है? निश्चित रूप प्रेशर आएगा. देखिए पहली गेंद वाइड डाली थी, दूसरी गेंद के ऊपर 4 आने के बाद भी अगर गेंदबाज कम बैक करता, ये अच्छी गेंदबाजी मैं जरूर कहूंगा संदीप के माध्यम से. अभी भी 8-10 कदम का इस्तेमाल अपने बॉलिंग मार्ग पर. कड़ी धूप है, कड़ी धूप में कड़ा मुकाबला है मैं जरूर कहूंगा. बाबा राजे दोस्ती 11 और सुरवे टाइगर्स के बीच. सुरवे टाइगर्स टीम ने टॉस जीता था, टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था और आमंत्रित किया था बाबा राजे दोस्ती 11 को बल्लेबाजी करने के लिए. बल्लेबाजी करते हुए 57 रन का टारगेट यहां पर सेट किया गया है. इस बार यहां पर थोड़ी सी हलचल मची है क्रीज पर. गेंद और बल्ले का संपर्क जरूर हुआ है और संपर्क हुआ है. 100% गेंद गई है यहां पर गगनचुंबी छक्के के लिए. बिना टिकट का हवाई सफर बीच मैदान पर होता हुआ नजर आ रहा है. कड़ी धूप में यहां पर छक्कों की बरसात बीच मैदान पर होती हुई नजर आ रही है. बल्लेबाज जो कि मनोज है थोड़े से यहां पर गर्म हुए थे, क्रीज पर जाकर ठंडे हो चुके हैं और ठंडे दिमाग से यहां पर बल्लेबाजी हो रही है और ये अच्छी बात है मैं जरूर कहूंगा सुरवे टाइगर्स टीम के लिए. टीम का स्कोर है 24 रन अबाउट, लॉस्ट ऑफ 1 विकेट. 24 रन टीम के स्कोर पर आ चुके हैं. 1 विकेट डगआउट में लौट चुका है. अभी भी इस ओवर की 2 गेंदा शेष. संदीप बिरमा ने फिर एक बार यहां पर आड़े बल्ले से खेली हुई गेंद देखो कौन के क्षेत्र में फिल्टर वहां पर तैनात किए गए थे, पर नहीं. इस बार कैश ड्रॉप की गई है. कैश ड्रॉप किसकी की है? कैश ड्रॉप यहां पर मनोज की है. कैश ड्रॉप होने के बाद सचिन सर एक प्लेयर रनआउट हो चुका है, लेकिन बाबा राजे दोस्ती संघ 11-11 इतका नाराज आहे. म्हणजे विकेट जाऊन देखील नाराज का होतात? कारण ज्याने 2 षटकार ठोकलेत, ताबडतोड आक्रमक फलंदाज मनोजची विकेट सुटली, झेल सुटला. 2 नॉन स्ट्राईकचा फलंदाज बाद झाला, परंतु संघ नाराज आहे. त्यांना विकेट हवे मनोजची, कारण बाबाराजे दोस्ती संघाच्या विजयाच्या मध्ये जो फलंदाज उभा आहे त्याचं नाव 1 and only
मनोज. सचिन सर काय म्हणाल? निश्चित रूप से देखिए जिस तरह से कैच ड्रॉप किए, कैचेस विन द मैचेस क्रिकेट की भाषा में क्यों जाता है, ये आने वाले कुछ पलों में ही आपको पता चलेगा। क्योंकि अगर ये बल्लेबाज आखिरी ओवर तक पिच पर रहा तो कहीं ना कहीं मैच का रंग रूप बदल सकता है। क्योंकि जिस तरह से क्रीज का इस्तेमाल कर रहे हैं अपने बल्लेबाजी में, 2 गेंदे डॉट आने के बाद सफल होकर खेलकर जो छक्का जड़ा है, यानी कि जानते हैं गेंदबाज को, जानते हैं गेंदबाज के लाइन को, और उस लाइन की सबसे बल्लेबाजी अब तक हो रही है मनोज की। अभी भी इस ओवर की आखिरी गेंदबाजी शेष है। अगर संदीप बिरमानी की बात छड़ी जाए, 5 गेंदों में 12 रन खर्च किए, लगभग आखिरी गेंद 25 ऑन अ बॉल, लॉस्ट ऑफ 2 विकेट। फिर एक बार यहाँ पर बैकफुट जाकर हल्के से टकल हुई गेंद थी, फिर एक बार यहाँ पर कॉट आउट होकर फिर एक बार बैक टू बैक यहाँ पर दूसरी सफलता आती हुई। काही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. मी सन्मान करण्यासाठी विनंती करेल आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सन्माननीय आदरणीय विष्णू आनंद धनवडे साहेब. आप्पा, आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. आज व्यासपीठावरती आपण पाहिलं तर उपस्थित मी मगाशीच उल्लेख केला, पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील प्रत्येक तालुका आज आपण पाहिलं तर आपुलकीनं प्रेमानं या व्यक्तीचं नाव घेतो. कारण की क्रिकेटच्या पाठीशी नेहमी उभं राहिलेलं व्यक्तिमत्व, तरुणांना खऱ्या अर्थानं नेहमी आधार देणारं व्यक्तिमत्व, आमचे समाजसेवक सन्माननीय आदरणीय संदीपजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय. खूप खूप धन्यवाद. पीएमपीएल झाली, पीएमपीएल झाली, सातारा प्रीमियर लीग झाली, प्रत्येक तालुका, आणि असा कोणता तालुका नाहीये जिथे खऱ्या अर्थानं संदीप दादा म्हात्रे हे नाव नाहीये, असं कुठलं गाव नाहीये जिथे दादांचं नाव आतापर्यंत पोहोचलं नाहीये. मी मनापासून आभार व्यक्त करतो. क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडू एकत्र येतात, यासाठी क्रिकेटसाठी नेहमी सपोर्ट राहिला दादांचा, आणि त्याचबरोबर या स्पर्धेची मोमेंटो भेट त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. एक सन्मान आपण घेत आहोत. उद्योग क्षेत्रामधील यशस्वी नाव, मराठी पाऊल पडते पुढे, आणि मराठी पाऊल पुढे परत असताना उद्योग क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीनं यशस्वी अशी आपल्या नावाची ओळख केली ते सन्माननीय आदरणीय विकासजी जाधव साहेब यांचाही सन्मान आप्पा आपल्या शुभ हस्ते आम्ही घेत आहोत. हाही सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल, अर्थातच नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त विष्णू आनंद धनावडे साहेब आपल्या शुभ हस्ते उद्योजक विकासजी जाधव साहेब यांचा सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण उपस्थित राहिलात, या सोहळ्यासाठी खूप सारं प्रेम दिलं. आपलं प्रेम आणि आपुलकीची थाप आमच्या पाठीशी अशीच राहावी ही विनंती करतो, आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने तुम्हाला घेऊन जातो. थँक्यू. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. आतापर्यंत 18 चेंडूच्या समाप्तीनंतर सचिन सर 3 गडी बाद 25 अशी स्थिती आहे. मॅच ऑन, गेम ऑन म्हटलं तरी चालेल. 12-32 अजून मनोज आहे, आणि मनोज आहे तोपर्यंत सुरवे टायगर्सचा श्वास आहे असं म्हटलं तरी चालेल. लो फुल टॉस गेंद थी, ये कड़ा प्रहार होना जरूरी था, ये मौका था इस मैच में कमबैक करने का मौका था. इस ओवर को अगर आपको गेयर अप करना था, इस गेंद के ऊपर एक बड़ा फटका आना जरूरी था, पर नहीं है. सर स्लोवर चेंडू होता. निश्चित स्वरूपात मनोज स्वतःवर नाराज असेल. त्याचं कारण आहे की त्याच्या स्लॉटमध्ये होता, परंतु स्लोवर चेंडू जजमेंटमध्ये फसला गेला. पुढचं काम एसटी रक्षक अगदी आरामात पार पडतोय. चेंडू डॉट, समीकरण तिथेच. 11-32. फिर एक बार यहाँ पर ब्लॉक की हुई गेंद थी, लॉन्ग द कारपेट खेली हुई गेंद फील्डर पर तैनात किए गए. जब तक फील्ड करे, यहाँ पर थोड़ी सी नहाना, थोड़ी सी फंबल स्ट्राइक लेने का यहाँ पर जो कोशिश की थी, और कोशिश पूरी तरह यहाँ पर सफलतापूर्वक होती हुई नजर आ रही है दो बल्लेबाजों के बीच. सचिन सर, कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स अत्यंत महत्त्वाचा आहे. थ्रो केला गेला होता, मनोजचा सेन्स किती महत्त्वाचा आहे. तो दोस्त त्या धावेसाठी आला, स्ट्राईकसाठी आला, परंतु कीपरला नॉन स्ट्राईक एंडवर थ्रो करायचा होता. थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळायचं होतं. एक धाव अडली असती, फलंदाज बाद झाला असता. खराब कॉलिंग. मनोजला आउट करण्याच्या नादामध्ये 2 धावा खर्च केल्या जातात. धावसंख्या 27 वर. 27, द लॉस ऑफ 3. 3 गडी बाद 27.
सुरेख फटका पुन्हा एकदा ऑफ साईडवर डीप कव्हरच्या दिशेने फिल्डर येतोय, थ्रो करतोय. सचिन सर गेम ऑन मॅच ऑन असं म्हटलं तरी चालेल. आता मॅच कुठून कुठेतरी फसलेली आहे. मनोजला आता राहिलेल्या 9 चेंडूमध्ये 7 चेंडू खेळणं गरजेचं आहे. सुरवे टायगर्स संघाला मॅच जिंकायची असेल तर मनोजला या 9 चेंडूपैकी 7 कमीत कमी 6 चेंडू खेलना अनिवार्य है. सचिन सर ठीक है, राहुल अगर इनेट 5 पे आए तो इस बल्लेबाज में क्षमता है बड़े फटके लगाने की, और आज क्षमते पर खड़े उतरना पड़ेगा क्योंकि बड़ा मंच है. इस बड़े मंच का सरपंच अगर आपको बनना है तो आज कुछ यहाँ पर चमत्कार करना पड़ेगा. क्योंकि देखिए प्रमुख अतिथि उपस्थित है मंच पर. अतिथि को अभी मैं स्वागत करता हूँ इस जावली प्रीमियर लीग 2025 के सत्र में. जैसे कि मैंने कहा था, बात छेड़ी थी पर यह बात यहाँ पर कहीं ना कहीं बल्लेबाज तक नहीं पहुंची और यहाँ पर कहीं ना कहीं ताकत थोड़ी सी कम नजर आई है. और थर्ड एम्पायर यानी कि हाई कोर्ट में फैसला यहाँ पर भेजा गया है. हायकोर्ट मध्ये फैसला आलाय. मॅच महत्वाची आहे. बीमर साठी चेक केलं जातोय. तर अंपायर्स इथे येतीलच आणि ते सांगतील नक्की काय आहे, काय असेल. दूध का दूध पाणी का पाणी म्हटलं तरी चालेल. आणि बाकी कोणी जे 12th मॅन प्लीज तुम्ही इशारे कुठल्या प्रकारचे करू नका. थर्ड अंपायर्स या ठिकाणी आलेत. सर कॅच काय जबरदस्त लपकला होता. आता बॉल व्हॅलिड आहे की नाही त्याच्यासाठी थोडीशी चर्चा केली जाईल. 12th मॅन तुम्ही जरा मागे या प्लीज, दोघे मागे या. क्रुशियल मैच है, क्रुशियल मैच है और क्रुशियल मैच में इस तरह का प्रदर्शन यहाँ पर होना जरूरी है. अगर इस ट्रॉफी को आपको शाम में हाथ लगाना है तो इस तरह का प्रदर्शन आपको करना पड़ेगा. जैसे मैंने कहा था, हाफ चांसेस शुड बी कन्वर्ट इन फुल और ये यहाँ पर नजर आता है. मैं जरूर कहूँगा अंपायर तर बघतात की चेंडू खाली डीप करत होता की नाही याच्यावर थोडंसं आता विचार विनिमय असेल. परंतु दोन्ही संघाच्या हृदयाचे ठोके वाढले असतील कारण मॅच हाय व्होल्टेज आहे. वाघ सिंहाची लढत आहे आणि जो कोणी जिंकेल तो सेमीफायनल छावणी वॉरियर संघाबरोबर जॉईन करेल. टॉप 3 मध्ये असेल. बघूयात काय असेल निर्णय. येस चला बाकी सर्व बाजूला प्लीज. आणि अंपायर्स थोड्या वेळाने इशारा देतीलच आणि पंचांचा इशारा येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा लीगल चेंडू असेल परंतु या चेंडूवर मोठा फटका का नाही आला. सचिन सर याच्यावर फार मोठा प्रश्न केला असेल कारण फुलटॉस चेंडू होता. अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये होता, कमरेच्या लेवलला होता. जर तुम्ही विचार केला तर प्रेक्षक म्हणत असतील की मीही हा षटकार मारला असता परंतु टायमिंग मिस आणि मोमेंट काय आहे सर. निश्चित रूप से देखिए क्रिकेट में यहाँ पर दिन होना भी जरूरत है. आज दिन है नीलेश पवार का क्योंकि नीलेश पवार ने 2 मौके दिए थे बल्लेबाजी करने वाले टीम के लिए और वो दोनों मौका गवाए यहाँ पर बल्लेबाजों ने. एक मौका दिया था मनोज को, उसके बाद ये मौका आउट होने वाले बल्लेबाज को मिला था और ये मौका यहाँ पर गवाया मैं जरूर कहूँगा दोनों बल्लेबाजों ने. सर आपण डिसिजन चेक करण्यासाठी बघत होतो परंतु तत्पूर्वी ऋतिक शेलारने काय कॅच पकडलाय बाउंड्री लगत. निश्चित हा षटकार होता आणि जर हा षटकार गेला असता तर मॅच मध्ये अजून तगडी वापसी सुरवे टायगर्सने केली असती परंतु त्या कॅचने या मॅचचा मोमेंट पकडलाय का हा देखील फार मोठा प्रश्न आहे. ताकत बढ़ाई है यहाँ पर गेंदबाज की क्योंकि गेंदबाज यहाँ पर गलती कर रहा है पर जिस तरह से फील्डिंग का प्रदर्शन बीच मैदान पर हो रहा है लाजवाब प्रदर्शन में जरूर कहूंगा क्योंकि खराब गेंद थी और खराब गेंद का यहाँ पर समाचार लिया था बल्लेबाजों ने. पर जिस तरह से क्रुशियल मोमेंट पर एक बड़ी फील्डिंग यहाँ पर होती हुई फिर एक बार यहाँ पर गेंदा और बल्ले का संपर्क नहीं हुआ. यू मिस साइड डेफिनेटली इट. फिर एक बार बैक टू बैक यहाँ पर तीसरा विकेट डगआउट में जाता हुआ नजर आ रहा है. जरूर कहूंगा कहीं ना कहीं बैकफुट पर नजर आ रही है सुरवे टाइगर्स टीम. सर नवीन फलंदाजाला जास्त काही करायचं नव्हतं, फक्त मनोजला स्ट्राईकवर आणायचं होतं परंतु आत्ता स्ट्राईकवर येता येता 2 विकेट्स गेलेत ते ठीक आहेत परंतु 2 गोल्डन डस्ट सारखे डॉट बॉल देखील आलेले आहेत. आता शेवटचा चेंडू आहे. मनोज जवळ विचार करत असेल की मी स्ट्राईक घेऊ का नको. जर आता सिंगल आला तर मी परत स्ट्राईक पासून लांब राहील. आता त्याच्या मनामध्ये 100 प्रश्न असतील. येणाऱ्या बॅट्समॅनला एकच करायचं असेल कदाचित षटकार चौकार किंवा 2 धावा कारण मनोज आता 1 रन काढेल हे समीकरण दिसत नाहीये. धावसंख्या 28 वर. बड़ी मैच है, बड़ी प्रतियोगिता है और इस तरह का खराब प्रदर्शन आप करोगे तो कहीं ना कहीं ओनर जो है टीम के जिस टीम ने आपके ऊपर विश्वास दिखाया है वो जरूर यहाँ पर नाराज नजर आएंगे क्योंकि जिस तरह से खराब प्रदर्शन किया है यहाँ पर सुरवे टाइगर्स टीम ने बल्लेबाजी करते हुए एक अच्छी गेंदबाजी यहाँ पर मैं जरूर कहूँगा नीलेश पवार के माध्यम से. नीलेश पवार ने जरूर 2 फुल टॉस गेंदें दी थी पर कहीं ना कहीं फील्डरों ने जो साथ दिया है इसकी बदौलत यहाँ पर 2 विकेट डगआउट में लौट चुके यानी कि इस ओवर की आखिरी गेंद 7 गेंदें बची और मैच जीतने के लिए 29 रनों की जरूरत. 7 गेंदें 29 रन 7 गेंदें कौन जीतेगा मैच आने वाली कुछ गेंदें बताएंगे दोस्तों क्योंकि ये है JPL जावली प्रीमियर लीग 2025 का थरा रहे और एक बड़ा मुकाबला एक कड़ी धूप में एक कड़ा संघर्ष होता हुआ नजर आ रहा है. इस बार गेंद और संपर्क जरूर हल्के से ढकी हुई गेंद है. 1 बाउंस गेंद जा रही है दंडांती सीमा रेखा पार.
जरूर थी टीम को, कैसे भी रन आए पर आए, यहाँ पर कहीं ना कहीं गेंद और बल्ले का संपर्क हुआ है और गेंद वन बाउंस की दणदणती सीमा रेखा बाद 4 रन के लिए। या चौकाराने देखील विजयाचे थोडेसे दरवाजे उघडलेत असं म्हटलं तरी चालेल। सुर्वे टायगर संघाचे संघमालक श्री तानाजी सुर्वे, श्री विनोदजी सुर्वे यांचा संघ थोडासा अडचणीत आहे, परंतु बाबाराजे दोस्ती 11-11 श्री दीपक तात्या पार्टे यांचा संघमालक असलेला संघ आहे। मॅच मोठी आहे, तगडी आहे। आता मॅच जर विचार केला, मनोजच्या विचाराने मॅच जर खेळली, त्याच्या जर हार्टबीटने मॅच जर खेळली असेल सर, तर 4 षटकारांची मॅच, 6 चेंडू 25 धावा, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे। JPL मध्ये तुम्हाला कंपल्सरी चेस करावा लागेल, अर्थात 6 चेंडू, कुठे जाऊ नका। द ग्रेट रन चेस इज ऑन, सुपर 6 चा थरार, 6 चेंडू 25 धावांची गरज। निश्चित रूप से देखिए 6 गेंदे 25 रन, ये बड़ा टारगेट नहीं। अगर ये 360 ग्राउंड की अगर आप बात छेड़े तो यहाँ पर 32 रन भी हुए, 28 रन भी हुए आज यहाँ पर, क्योंकि ये सेमीफाइनल, ये क्वार्टर फाइनल मैच है, ये क्वार्टर फाइनल मैच है, यानी कि कहीं ना कहीं आपको करो या मरो की स्थिति में आप हो। अगर आप ये रन चेस नहीं करते तो आपको घर का टिकट, अगर आप ये रन चेस करते हो तो आने वाले सेमीफाइनल आप खेलते नजर आएंगे इस ग्राउंड पर। नए गेंदबाज की जिम्मेदारी किसके ऊपर दी जाएगी? गेंदबाज आ रहे हैं रोहन। सचिन सर, 10Xचा चेंडू जर विकत घ्यायला गेलात तर त्याची मार्केटमध्ये 90 ते 100 रुपये किंमत आहे। या 6 चेंडूची किंमत कमीत कमी जर तुम्ही सेमीफायनलमध्ये धडक माराल तर 55,555 रुपयापर्यंत धडक मारणारा संघ असेल आणि संघ मालकांसाठी 25,000 रुपये, म्हणजे लगभग विचार केला तर 80,000चे हे 6 चेंडू असतील। एका चेंडूची व्हॅल्यू काय असेल? आज रविवारी शेअर मार्केट बंद आहे, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये बॉलचं आत्ताचं शेअर मार्केट जास्त असेल। 6 चेंडू 25 धावांची गरज। सचिन सर, गेंदबाजी मार्ग पर नए गेंदबाज देखिए 10-15 कदमों का इस्तेमाल करते हुए नजर आ रहे हैं गेंदबाज रोहन। सामने यहाँ पर बल्लेबाज मनोज, पटकी हुई गेंद थी, गति परिवर्तन, गति का इस्तेमाल पहली गेंद पे ऊपर, ये कॉन्फिडेंस है दोस्तों, ये कॉन्फिडेंस यहाँ पर पहली गेंद पर लाया है। मैं जरूर कहूंगा कि निश्चित रूप से आपने देखा है गेंदबाज पहली गेंद इस तरह की नहीं फेंकता है, गेंदबाज पहली गेंद रहेगी उसकी ओवर पिच, क्योंकि 5 गेंदबाज इस्तेमाल किए जा रहे हैं, यानी कि फ्रेश गेंदबाज है। फ्रेश गेंदबाज पहली गेंद, पटकी गेंद, परफ्यूम डिलिव्हरी। येस, आणि विचार देखील केला ना तर अनऑफर्ड बाउन्स देखील मिळाला त्या चेंडूवर। पुन्हा एकदा बाउन्स, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय, परंतु धाव घेतली जाणार नाही, त्याच्यात तीळ मात्र शंका नाहीये। पण सर, धाव घेतली असतं तर बरं झालं असतं, कारण कंपल्सरी रन चेस आहे। म्हणजे आता कुठलाही वाईट बॉल, नो बॉल जरी नाही फेकला, 4ही षटकार जरी गेले तरी बाबाराजे दोस्ती 11-11 संघ टॉप 3 मध्ये जाऊ शकतो, सेमीफायनलमध्ये धडक मारू शकतो। फक्त वाईड आणि नो बॉल फेकायचा नाहीये। 4 चेंडू 25 धावा। देखो आप दोनों तरफ से ट्रोल होंगे, क्योंकि इससे पहले गेंद में जो नॉन स्ट्राइक छोर पर आपके पास बल्लेबाज है उसने चौका जड़ा है, यानी कि क्षमता है उस बल्लेबाज में। अगर आप स्ट्राइक भी रोड करते, लेफ्ट हैंड बल्लेबाज ताकत होती है और ताकत का इस्तेमाल गेंदबाज कहीं ना कहीं फंस जाता है, पर यहाँ पर नहीं। एक खराब क्रिकेट बीच मैदान पर नजर आ रहा है यहाँ पर मनोज के माध्यम से। जिस तरह से शुरुआत की थी, मैच में रंग भरा था इस गेंदबाज ने, पर यहाँ पर आखिरी मोमेंट पे यहाँ पर कहीं ना कहीं निराश किया डगआउट को, मैं जरूर कहूंगा। सचिन सर, मोठे मोठे बॅट्समन तुम्हाला मोठा स्कोर करून देऊ शकतात आणि लीग स्टेज जिंकू शकतात, परंतु मोठी स्पर्धा जिंकायची असेल तर तुम्हाला ते बॉलर्स जिंकून देतात आणि टॉप क्लास बॉलिंगचा परफॉर्मन्स दाखवला जातोय। यहाँ पर देखिए वी शेप में खेली हुई गेंद, लॉफ्टेड ड्राइव, गेंद आ रही है सीमा रेखा बार, फिर एक बार गगनचुंबी छक्के के लिए। क्रूशियल मोमेंट पर क्रूशियल छक्का आता हुआ यहाँ पर मनोज के बल्ले से। कहीं ना कहीं मैच थोड़ी सी हावी हो चुकी है, पर आपको आखिरी गेंद तक यहाँ पर फाइटिंग करनी पड़ेगी। कीपरचं मन बघा सर, 3 चेंडू, आता 2च चेंडू शिल्लक आहेत आणि जवळपास 18 धावांची गरज आहे। कीपर अजूनही बॉलरला सांगतो काहीही कर, फक्त नो बॉल फेकू नको, बस एवढंच सांगितलं जातं। अजूनही प्रेशर आहे। संदीप है विकेटों के पीछे, मेरे ख्याल से बड़े मंच का प्लेयर है, वो हरदम आखिरी गेंद तक यहाँ पर मैच नहीं छोड़ेगा। यहाँ पर मैच ऐसे लग रहा था कहीं ना कहीं आखिरी गेंद तक पहुंचेगी किरण साहब, पर यहाँ पर मैच वन साइडेड नजर आ रही है। इसकी बदौलत लाजवाब गेंदबाजी बीच मैदान पर यहाँ पर होती हुई है बाबाराजे दोस्ती 11 के गेंदबाजों की। आखिरी गेंद, टीम मैच जीतने के लिए 19 रनों की जरूरत। फिर एक बार यहाँ पर बैट पिच कर पंच की गेंद थी, काउकनी क्षेत्र में फील्डर वहां पर तैनात किए गए और यहाँ पर क्रूशियल मोमेंट पर यहाँ पर क्रूशियल कैच आते हुए मैं जरूर कहूंगा एक अच्छी तरह से यहाँ पर मैच को फिनिश किया है फील्डिंग करने वाले टीम ने। हार्ड लक में कहूंगा यहाँ पर जरूर सुरवे टाइगर्स टीम के लिए, और बेस्ट ऑफ लक बाबाराजे दोस्ती 11 टीम के लिए फॉर द नेक्स्ट मैच। थैंक यू जावली 11, जावली प्रीमियर लीग, जो मुझे यहाँ पर एक इनिंग क्यों ना बैठने का मौका दिया। थँक यू व्हेरी मच किरण सर। थँक्यू। आमचं हे भाग्य सचिन सर की तुम्ही आलात आणि आपल्या
हिंदीमधून ज्या प्रकारे कॉमेंट्री केलीच खरंच एक वेगळा आवाज आणि दर्जेदार हजार क्रिकेटला अगदी साजेसा आवाज आणि या स्पर्धेची देखील तुम्ही मॅचची देखील रौनक वाढवलीत त्याबद्दल सचिन सरचे स्वागत. त्याचबरोबर एक पारितोषिक आलेलं आहे रोहन ओंबळे या खेळाडूसाठी जे हे षटक हाताळलेलं आहे. श्री विष्णू अप्पा धनावडे साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे त्यांच्या खेळासाठी. आणि त्याचबरोबर आपण एक सन्मान करूया सचिन दादा म्हात्रे सरांचा सन्मान आपण जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 च्या वतीने करूया. त्यांचा आवाज आपण